हम्म. नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मिशन आरंभ इयत्ता 8वी शिष्यवृत्ती जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंचायत समिती राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिष्यवृत्तीची तासिका घेत आहोत आणि या तासिकेच्या सराव सत्रामध्ये आज आपलं चौथं पुष्प आहे. सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं, त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचं, सर्व अधिकाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या तासिकेची सुरुवात आपण एका छोट्याशा गोष्टीने करणार आहोत. गोष्ट अशी आहे, जुन्या काळातली गोष्ट आहे. एक राज्य होतं. त्या राज्यामध्ये अनेक प्रकारचे लोक राहत होते आणि एकदा काय झालं, त्या राज्यामध्ये खूप दुष्काळ पडला. इतका दुष्काळ पडला की म्हणजे शेतीला पाणी देणं अशक्य व्हायला लागलं. अगदी सगळ्या वनस्पती सुकून चालल्या. मग शेती करणं अशक्य झालं. फक्त पिण्यापुरतं पाणी आणि वापरण्यापुरतं पाणी, इतकं कमी पाणी त्या राज्यामध्ये शिल्लक राहिलं. आणि या सगळ्या दुष्काळाचा प्रभाव असा झाला की सगळे लोक काम करायचं त्यांनी बंद केलं. कारण आता दुष्काळ पडलाय, आता शेतीत जायचं नाही, आता आपल्याला पाणी नाही. मग शेतीत जाणं बंद केलं. पण त्या राज्यामध्ये एक शेतकरी होता. तो शेतकरी नित्य नियमानं शेतामध्ये जायचा आणि आपापलं काम शेतातलं पूर्ण करायचा. मग शेतातलं काम त्याला सगळी लोक वेड्यात काढायला लागली की दररोज जातो, दुष्काळ पडलाय, आता पाऊस नाही, काहीच नाही, मग आता तरी पण तू शेतामध्ये जातो, काय साध्य होणार आहे. परंतु त्याने त्याचा नियम काही चुकवला नाही. मग काय झालं, असेच बरेच दिवस, बरेच महिने गेले आणि बऱ्याच महिन्यानंतर इतका मुसळधार पाऊस त्या राज्यामध्ये पडला. तर मित्रांनो, इतर जे शेतकरी त्या गावातले, त्या राज्यातले होते, त्या सर्व शेतकऱ्यांनी आराम घेतला होता आणि आराम घेतल्यामुळे त्यांची शेती अक्षरशः नापीक झाली होती. परंतु जो शेतकरी दररोज आपल्या शेतामध्ये जाऊन काम करत होता, त्याचं शेत इतकं छान आणि इतकं सुपीक बनलं होतं की पहिल्याच पावसामध्ये त्यांनी पेरणी केली आणि सबंध राज्याला त्याच्या शेतावर अवलंबून राहावं लागलं. इतकं उत्पन्न त्याच्या शेतामधून निघालं. मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आमची परीक्षा जानेवारीमध्ये आहे, फेब्रुवारीमध्ये आहे, आम्हाला इतक्या लवकर अभ्यासाची गरज काय, किंवा का आम्ही दररोज तासिका अटेंड करतोय. तर मित्रांनो, त्या शेतकऱ्याने जर असा विचार केला असता तरी कदाचित त्याचं शेत इतकं छान फुललं नसतं, इतकं उत्पन्न त्याला निघालं नसतं. म्हणून आज तुम्ही जो तासिका, आज तुम्ही जो मार्गदर्शन अटेंड करत आहात, या मार्गदर्शनाचा लाभ तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे. त्यामुळे न चुकता, कोणीही न चुकता आपला हा ऑनलाईनची जी तासिका आहे किंवा तुमच्या शिक्षकांचं मार्गदर्शन आहे किंवा पुस्तकातून शिक्षक जे स्वाध्याय सोडवायला लावतात, प्रश्नपत्रिकांचा सराव घेतात, मिशन आरंभच्या आपल्या सराव चाचण्या असतात, त्या सर्व चाचण्या आपण अगदी सिरियसली द्यायच्यात. याचा फायदा तुम्हाला तुमच्या शेवटच्या परीक्षेत नक्की होणार आहे. आणि ही तुमच्या आयुष्यातली काही पहिली आणि शेवटची परीक्षा नाही. अजून तुम्हाला खूप साऱ्या परीक्षा, खूप सारी यशाची शिखर गाठायची आहे. त्यामुळे याची तयारी आपण आतापासून करत आहोत. वेलकम बॅक. नाउ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द चॅप्टर ऑफ टुडे. व्हॉट इज टुडेज चॅप्टर? टुडेज चॅप्टर इज वेबसाईट. I think many of our students don't understand what is the word website means. कारण आपण तो शब्द बऱ्याच वेळेला बघितलेला नसतो, ऐकलेला नसतो. मग बघूयात वेबसाईट म्हणजे काय. एक सॅम्पल वेबसाईट किंवा त्याच्यावरती प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. तर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा सर्व उपक्रम घेत आहोत, त्या उपक्रमाचं किंवा आपल्या शिक्षण विभागाची ही वेबसाईट आहे. सो आय थिंक यू कम टू नो, many of you have already seen this type of website in paper or in mobile of your parents or your teacher. This is शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर, आपल्या जिल्हा परिषदेची ही अधिकृत वेबसाईट आहे. आणि मग या वेबसाईटचं काय आहे, तर इथं दिलेलं आहे टॅगलाईन. आपण जसं म्हटलं होतं, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अधिकारी यांच्याशी माहिती व प्रेरणास्रोत जिल्हा परिषद अहिल्यानगरचा प्रेरक उपक्रम. ही जी मध्यवर्ती आपली जिल्हा परिषदेची इमारत आहे, त्या इमारतीचं हे चित्र किंवा हे पिक्चर त्याला लावलेलं आहे. मग इथे दोन फोटोज आपल्याला दिसत आहेत. आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री आनंद भंडारी साहेब यांचा हा फोटो आहे. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण हे सर्व करत आहोत, असे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान जिल्हा परिषद
अहिल्यानगरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय भास्कर पाटील साहेब या दोघांचे फोटोज तुम्हाला या वेबसाईटमध्ये दिसत आहेत. मग काय काय फॅसिलिटी किंवा ओव्हरऑल या आपल्या वेबसाईटमध्ये काय काय गोष्टी असतात ते आपण थोडक्यात समजून घेऊयात. तर ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटचं अगोदर आपल्याला नाव दिसलेलं आहे. या वेबसाईटला या संकेतस्थळावर इथे बघा शिक्षण विभाग प्राथमिक जीप अहिल्यानगरच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आणि या वेबसाईटमध्ये महत्वाचे 2 व्यक्ती आहेत त्यांचे फोटोज आपल्याला दिलेले आहेत. देन व्हॉट इज गिव्हन इन द वेबसाईट, इथे इतक्या साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. कोणकोणत्या गोष्टी बघा, ऑनलाईन तासिका व्हिडिओ रेकॉर्डिंग 2025 हा जो घटक आहे, हा जो कंटेंट आहे, दिस इज न्यू कंटेंट. 365 दिवस संपूर्ण वर्षभर 5वी आणि 8वी यांच्या 500 निवडक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तासिका घेतल्या जातात. आणि या तासिका कोणकोणत्या महिन्यात आहेत तर एप्रिल 25, मे 25, जून 25, जुलै 25. आता आपण ज्या घेत आहोत त्या कालांतराने ऍड होतीलच, परंतु या वेबसाईट्स दिलेल्या आहेत, या तासिका दिलेल्या आहेत. आपण इथं क्लिक केलं की आपल्याला लगेच ती तासिका ओपन होणार आहे. आणखी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत कोणकोणत्या स्कीम्स किंवा कोणकोणत्या योजना राबवल्या जातात यांची थोडक्यात माहिती या वेबसाईटवर दिलेली आहे. वी कॅन सी होम, मिशन आपुलकी, मिशन आरंभ ई साहित्य, स्वाध्याय पुस्तिका, शिष्यवृत्ती ऑनलाईन टेस्ट, वी लर्न इंग्लिश, जीप परिपत्रके, आयसीटी इनिशिएटिव्ह, शासन निर्णय परिपत्रके, खूप साऱ्या गोष्टी आहेत. देन वी कम टू नो दॅट these are the things provided in the website. मग तुम्ही म्हणाल की इथे कुठे ठेवलेले दिसत नाही. There is no need. This is technical thing or technology things. These are added in this website. इथे बघा all the things are in blue shade, but this is in white shade. That means the user has clicked on it. जो कोणी वापर करताय म्हणजे तुम्ही आम्ही जे वापर करते आहोत यांनी याच्यावरती क्लिक केलंय. मग कशावर क्लिक केलंय, ऑनलाईन तासिका व्हिडिओ रेकॉर्डिंग 2025 याच्यावरती क्लिक केलंय. आणि ते क्लिक केल्यामुळे खाली त्यासाठी कोणकोणतं मटेरियल उपलब्ध आहे ते या वेबसाईटमध्ये दिसतंय. सो तुम्हाला समजलंच असेल, इथे एक वाक्य दिलेलं आहे, थॉट. काय थॉट आहे बघा, टुडे यू लीड द स्कूल, टुमॉरो युअर स्टुडंट्स विल लीड द वर्ल्ड. इफ टुडे यू लीड द स्कूल, टुमॉरो युअर स्टुडंट्स तुमचे विद्यार्थी विल लीड द वर्ल्ड, असं एक वाक्य इथे दिलेलं आहे. मग आता या साधारणतः प्रत्येक वेबसाईटचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने असतं. वेबसाईटचं नेम, देन द पिक्चर और the themes you want to input in that website. Then facilities, what facilities you are going to provide, you have to mention broadly on the website. Then again, who are the main who are the main initiatives or who are the owners or whatever. These photos or the names of the main characters have mentioned in the website. Then the material you are provided. Then what are the social media handles? These are given social media handles because आत्ताचं जे जग आहे ते माहिती तंत्रज्ञानाचं आहे. सोशल मीडिया आपण वापरतो, मग व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, या इन्स्टा असेल, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कोणकोणतं फॉलोअर्स आहेत याचे फॉलो करणारे त्याची माहिती इथे दिलेली आहे. टोटल इथे बघा, आणखी आता तुम्हाला आय थिंक मे बी इट्स नॉट विजिबल टू यू, थोडं ब्लर झालं असेल ते, बट ओव्हरऑल यू गेट आयडिया दॅट व्हॉट इज इट अबाउट. आता इथे खाली द डिझायनर ऑफ दिस वेबसाईट, हू इज द डिझायनर ऑफ द वेबसाईट? द डिझायनर ऑफ द वेबसाईट इज मिस्टर डिझाइन्ड बाय रवी भापकर जामखेड. ऑनरेबल मिस्टर रवी भापकर सर, द मोस्ट valuable technical teacher of our ZP. He has designed this website and he collected materials throughout the district, and then the selected material are will be inputted by him here in the website. म्हणजे जिल्हाभरात आपले जे उपक्रम होतात, वेगवेगळ्या स्पर्धा असतील किंवा वेगवेगळे तुमचे शाळेचे उपक्रम असतील, ते उपक्रम कलेक्ट करून नंतर ते या वेबसाईटवरती अपलोड केले जातात. सो ही इज द डिझायनर. इथे त्यांचा फोटो पण दिलेला आहे. I think it's not visible to you, but I am going to read it for you. Then what is this? This is designed by Ravi Bhapkar, Sir Zamkhed, National ICT Awardee teacher. He has got National ICT Award. ICT Award.
Information Communication and Technology awardee teacher. Means he is the teacher who has got national award for his work. This is a structure. I think you come to know that how the website has designed and what is meaning of website. वेबसाईटला मराठीमध्ये संकेतस्थळ असं म्हटलं जातं. येस येस, संकेतस्थळ. मग संकेतस्थळ म्हणजे काय? तर संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट. मग तुम्ही म्हणा संकेत, संकेत म्हणजे या ठिकाणी या माहितीमध्ये ज्या ज्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत त्या आपल्याला इथे पाहायला मिळतील. त्याचं स्थळ आहे, हे त्याची जागा आहे ती आपल्याला पाहायला मिळते, म्हणून याला म्हणतात संकेतस्थळ. I definitely know, I definitely understand that we are from village area. That's why these things are not that much knowledgeable to us. But later we come to know that after one by one, you definitely got the idea. बघूया त्याच्यावरती कोणकोणते प्रश्न विचारले जातील. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मेन थीम ऑफ द स्लाइड? या स्लाइड म्हणजे जे आपण बघितलं वेबसाईट, त्या वेबसाईटची मेन थीम काय आहे? बुक फेअर अनाउन्समेंट, ऑप्शन नंबर 2. ब्लॉग अँड फॉलोअर्स अपडेट, ऑप्शन नंबर 3. सोशल अवेअरनेस कॅम्पेन, अँड ऑप्शन नंबर 4. स्कूल ऍडमिशन नोटीस. मग आता हे ऑप्शन वाचले की कदाचित होऊ शकतं की यातले बरेच शब्द आपल्याला अपरिचित असू शकतात. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की फॉर इंग्लिश you must need vocabulary, strong vocabulary. Then what are the answers? Book fair announcement? No any resemblance or not any idea that it is not relevant to book fair announcement. That's what. पुस्तकांच्या प्रदर्शनासाठी नक्कीच नाही. Blog and followers update, social awareness campaign and school admission notice. This is social awareness campaign अजिबात नाही, school admission notice पण नाही. मग हे काय? Blog and followers update. कसं बघूयात आपण. हे बघा, हे हा आहे त्यांचा, म्हणजे हा त्यांचा ब्लॉग, डिझायनर, मग त्यांचे फॉलोअर्स कोण कोण आहेत हे सगळं दाखवण्यासाठी ही हॅज डिझाइन्ड दिस पेज. दिस पेज इज गिव्हन अस फॉर ब्लॉग अँड फॉलोअर्स अपडेट. ठीक, याचा मुख्य उद्देश तो आहे. पुढे नेक्स्ट, हु इज क्रेडिटेड ॲज द डिझायनर इन द स्लाइड? हु इज क्रेडिटेड ॲज द डिझायनर? क्रेडिटेड मीन्स कोणाला श्रेय आहे डिझाईन बनवण्याचं. हु इज क्रेडिटेड ॲज द डिझायनर ऑफ द स्लाइड? रवी भापकर, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुशीबेन शाह. नो नीड, नॉट अजित पवार, नॉट देवेंद्र फडणवीस, नॉट सुशीबेन शाह. वी ऑलरेडी रीड that this website is designed by National ICT Award winner Mr. रवी भापकर सर. आणि आपण बघितलं होतं, ते वाचलं होतं, म्हणून आपल्याला लगेच लक्षात येणार आहे. म्हणून याचं उत्तर आहे रवी भापकर, नॅशनल ICT अवॉर्ड टीचर. ठीक आहे, जाऊयात पुढे. आता इथेही तो प्रश्न आहे, विच अवॉर्ड इज मेन्शन्ड ऑन द स्लाइड? या स्लाइडवरती किंवा वेबसाईट म्हणूया आपण, इन द वेबसाईट किंवा असं इन द वेबसाईट. विच अवॉर्ड इज मेन्शन? या वेबसाईटमध्ये कोणता अवॉर्ड मेन्शन केलेला आहे? तर तो अवॉर्ड आपल्याला बघायचा आहे. ऑप्शन वाचतो मी एकदा. नॅशनल ICT अवॉर्ड, ऑप्शन नंबर 2. पद्मश्री, ऑप्शन नंबर 3. केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक, अँड ऑप्शन नंबर 4. बाल शक्ती अवॉर्ड. पद्मश्री इतक्या मोठ्या अवॉर्डची देर इज नो नीड इन सच लोकल वेबसाईट. केंद्रीय, नथिंग एट ऑल. बाल शक्ती अवॉर्ड, नथिंग एट ऑल. The National ICT Award winner, Mr. Ravi Bhapkar, has designed this website. That's why this award is mentioned. Where does it mentioned? I show you. Where does it mention? Where Ravi Bhapkar's photo? Here is mentioned National ICT Awardee teacher. That's why answer is National ICT Award, Mr. Ravi Bhapkar. Then question number 4. What is the question? What slogan is highlighted on the slide? Slogan we have already seen 2 days before. The chapter slogan, Ghoshvakya. Today you lead the school, tomorrow your students will lead the world. Save water for future. Books are your best investment. Plant a tree in your mother's name. काही आवश्यकता नाही. सेव्ह वॉटर अजिबात नाही. बुक्स आर युअर बेस्ट इन्व्हेस्टमेंट.
plant a tree in your mother's name, not at all. Then what is the answer? Today, you lead the school, tomorrow your students will lead the world. This is the right answer. आणि काल आपण तुम्हाला मी एक ट्रिक पण सांगितली होती. काय ट्रिक होती? द लॉंग विल बी द सेंटेन्स, might be, must be nearest to the answer. So this is the longest sentence. That's why it must be the answer. आणि हे आपण कुठे आहे तर याला आपण मार्क पण करून ठेवलं होतं. ते मी तुम्हाला प्रश्नांमध्ये होतं म्हणूनच थोडंसं हायलाइट केलं होतं की गुड थॉट इथे दिलेलं आहे. ते सेंटेन्स दिलेलं आहे. व्हॉट इज द सेंटेन्स? आय एम गोइंग टू रीड इट अगेन. टुडे यू लीड द वर्ल्ड स्कूल, टुमॉरो युअर स्टुडंट्स विल लीड द वर्ल्ड. आज तुम्ही तुमचं स्कूल लीड कराल, शाळेचं नेतृत्व कराल, तर तुमचे विद्यार्थी भविष्यात जगाचं नेतृत्व करतील. अशा प्रकारचा हा सुविचार आहे. I think definitely you understand these 4 questions and answers of the 4 questions. Website, what is mean by website? I know that you come to know because it's simple. Next, moving to the next slide. Now just focusing on the pictures, you come to know that this is the structure. Some of our student visited this place already because it's initiative taken by our JP Ahilya Honorable CEO and Honorable EO of Primary. They both have decided that if they have already arranged exam to visit this place, the students who have qualified in the exam, they are qualified to visit to this place, and they are supposed to visit by plane, means their first journey in plane due to ZP and due to the study. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण अभ्यास करूया. ठीक आहे, मग आपण याच्याकडे येऊयात. तर काय आहे जरा चेक करूयात. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन अंतरिक्ष विभाग, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन, डिपार्टमेंट ऑफ स्पेस, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन. The short form is given and also the logo also given. I told you that in advertisement also logos, names, taglines are also provided. Here also logo is provided. Then this is Satyamev Jayate, the national symbol of our country. That's why it's indicated in all government documents. Flash News, our Flash News Instagram channel, they have started. And these pictures shows us that this is satellite launch vehicle space. Means this is satellite launcher. You come to know that this is satellite launcher. Inside it, the picture of satellite has been given. याच्या आतमध्ये जर तुम्हाला दिसत असेल, आय थिंक की ते चित्र दिसत असावं. याच्या आतमध्ये जे आहे हे जे व्हाईट दिसतंय हे सॅटेलाइट लॉन्चर आहे. त्याला आपण मिसाईल म्हणूयात. हे मिसाईल लॉन्चरचं हे चित्र आहे आणि हे मिसाईल जे की स्पेसमध्ये जाणार आहे. मग स्पेस मिसाईल, these things are related with what? With Space Research Organization, and Indian Space Research Organization is called as ISRO. The name is provided in Marathi or in Devanagari and also in English. This is also available in Devanagari, or we can read it. While we are reading, we come to know that this name is available in our national language. I think this is available in Hindi. हिंदीमध्ये नाव आहे, मराठीमध्ये नाव आहे आणि प्रत्येक नावाचं पुन्हा इंग्लिशमध्ये नाव केलेलं आहे. हे चित्र बघितलं की मला वाटतं की आपल्याला समजलं असेल. इथे इन नॅशनल स्पेस डे 21 ऑगस्ट इथे दिलेलं आहे. ते तुमच्यासाठी खूप छोटं आहे म्हणून दिसत नसेल. दॅट्स वाय आय रीड इट फॉर यू. द स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ऑर ISRO. दिस इज ISRO, Indian Space Research Organization, started in 1969, and recently we have launched the Aditya that Sudhanshu Shukla, our Indian astronaut, had went into the space. That's why it's very this is very proud thing for all Indians. This is ISRO. मग ISROची ही वेबसाईट आहे, ऑथराइज्ड वेबसाईट आहे. या वेबसाईट वरती काही प्रश्न आहेत ते आपण बघूयात.
First question, which organization is displayed on this slide? Which organization is displayed? Indian Space Research Organization, NASA, DRDO, BARC. Not at all, we have read already. There is ISRO. Again, some logos have been given and the name also has been given. That's why answer is National Space Research Organization. Understood? I think definitely you understood. Indian Space Research Organization, Indian Space Research Organization, ISRO. That's why answer is ISRO. सोपं आहे, एकदम सोपं. Next, which department does ISRO belong to? Which department which ISRO belongs to? Ministry of Defense, Department of Space, Ministry of Science and Technology, Department of Atomic Energy. आता हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. ट्रिकी इन द सेन्स हा थोडासा हाय लेवलचा क्वेश्चन. हाय लेवलचा म्हणजे याच्यामध्ये दिलेलं आहे, मिनिस्ट्री दिलेली आहे, बट ते तुम्हाला शोधावी लागेल. मिनिस्ट्री आपल्याला शोधावी लागेल. तर हे या स्लाइडमध्ये खाली झाकलेलं आहे. मिनिस्ट्री यामध्ये दिलेली असते. मिनिस्ट्री ऑफ ॲटॉमिक एनर्जी याच्या अंतर्गत हे इस्रो बिलॉंग करतं. नाव नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द सोशल मीडिया हँडल शोन ऑन द स्लाइड? एकदम सोपा प्रश्न आहे. व्हॉट इज द social media handle? As we are living in nowadays in information technology, that's why social media plays an important role in our day-to-day life. What is social media? WhatsApp, Facebook, Insta. I have told you already, but I'm going to read the options. Option number 1, @isro.dos, @isro.space, third @isro.gov.in, fourth @isro_official. So these are the 4 options. मग कोणतं सोशल मीडिया हँडल आहे ते आपल्याला शोधावं लागेल. मग कुठे शोधणार आपण? अगेन वी हॅव टू मूव टुवर्ड्स द वेबसाइट. They have already given Flash News, our Instagram, their Instagram channel @isro.dos. हे दिलेलं आहे, is highlighted. There is no need to find out somewhere else that is in small font or nothing at all. It's in a broad font. That's why it's already given. And option number 1 is the answer, @isro.dos. And this is their Instagram channel, Instagram handle. आता तुम्ही बरेच जण इन्स्टा वापरत असाल तर त्या इन्स्टावरती फक्त व्हिडिओज, वेगवेगळे व्हिडिओज, वेगवेगळ्या लोकांचे सेल्फीज किंवा असं काढलेले हे बघायचं नाही. तर इन्स्टावरती ह्या पण गोष्टी आहेत. जर तुम्ही इन्स्टावरती टाईप केलं isro.dos तर तुम्हाला इस्रोचे सगळे व्हिडिओज पाहायला मिळतील. काहीही टाईप करा, प्रत्येक महत्वाच्या गोष्टींचे इंस्टाग्रामवरती चॅनल आहेत, पण आपण ते बघत नाही. मग आपण काय बघतो? वेगवेगळ्या ट्रिक्स कोणी कोणी वापरते, कोणी सहलीवर दाखवते, कोणी किचन मधल्या वस्तू दाखवते, आपण ते बघतोय. ते बघायचं नाही. मग इंस्टावरती आपण काय बघायचंय? इंस्टावरती आपण इस्रो बघायचंय. इंस्टावरती आपण BARC, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे बघायचंय, ज्यातून आपल्याला फायदा होईल अशा स्कॉलरशिपशी संबंधित आपण ट्रिक यामध्ये बघू शकतो. तेच नव्हे तर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, कोणतंही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हा शब्द टाईप केला की तुम्हाला लाखो व्हिडिओ बघायला मिळतील, लाखो ट्रिक्स बघायला मिळतील, ज्या ट्रिक्स तुम्हाला अगदी कमीत कमी वेळात, म्हणजे इंस्टाचा व्हिडिओ किती असतो? अगदी छोटा, might be 30 or 35 or 40 seconds. In 35 or 40 seconds, you will get that much important idea, that much important trick that is helpful to you in your scholarship exam or competitive exam. मग इंस्टावरती बघूयात आजपासून. जर इंस्टा कोणी वापरत असेल तर इंस्टावरती इतर काही बघण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी मला वाटतं आपण बघितल्या पाहिजेत. उद्यापासून आपण सर्वजण बघणार आहात, ठीक आहे? आणि हे प्रॉमिस तुम्ही मला करायचंय की सर इंस्टावरती आम्ही इतर काही न पाहता नक्की अभ्यासाचं बघूया, ठीक आहे? महत्वाची गोष्ट म्हणजे मी इंस्टा बघा असं सजेस्ट करत नाही, नाहीतर गैरसमज होईल की सर सांगतायत इंस्टा बघा. अजिबात बघू नका. डोंट यूज मोबाईल. यूज मोबाईल ओनली फॉर युअर इम्पॉर्टंट थिंग्स, नॉट फॉर वेस्टिंग टाइम. ऑप्शन नंबर 4, विच लँग्वेज इज प्रायमरीली युज्ड इन द ऑर्गनायझेशन्स नेम हिअर? व्हेरी सिंपल क्वेश्चन. विच लँग्वेज, भाषा
प्रायमरीली बेसिकली युज्ड इन ऑर्गनायझेशन्स नेम मध्ये कोणती भाषा आहे? मग लेट्स फाइंड आउट. हिंदी अँड इंग्लिश, ऑप्शन नंबर 2 ओनली इंग्लिश, ऑप्शन नंबर 3 तमिळ अँड इंग्लिश, ऑप्शन नंबर 4 मराठी अँड इंग्लिश. नो ओनली इंग्लिश, नथिंग. नो तमिळ, नथिंग. Two options we have available. Two options. We used elimination. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण इलिमिनेशन मेथडनी जाऊयात, वजा करूयात. मग इलिमिनेशननी गेलो तर दोन ऑप्शन मला दिसले, एक म्हणजे हिंदी अँड इंग्लिश, सेकंड ऑप्शन मराठी अँड इंग्लिश. मग आपण दोन मध्ये कन्फ्यूज आहोत. या नावामध्ये मला वाटतं भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटन हा शब्द आपण मराठीत वापरणार नाही. हा शब्द आपण मराठीत वापरणार नाही. मग हे कोणालाही समजावं, तिथं मी लिहूनच दिलं होतं आपण की हे जे नाव आहे हे नाव आपण हिंदी आणि इंग्लिशमध्ये दिलेलं, हिंदी आणि इंग्लिशमध्ये दिलेले, नॉट इन मराठी. दॅट्स वाय पुन्हा आपण इलिमिनेशन कडे आलो. अगेन वी मूव टुवर्ड्स इलिमिनेशन अँड वी हॅव कट द ऑप्शन नंबर 4. देर इज नो मराठी अँड इंग्लिश, देर इज ओनली हिंदी अँड इंग्लिश. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट, हिंदी अँड इंग्लिश. Come to know, समजलंय, अंडरस्टूड? आय थिंक यू बेटर अंडरस्टूड. ठीक आहे, जाऊयात पुढे. नेक्स्ट, ही पण एक छान वेबसाईट आपल्यासाठी डिझाईन केलेली आहे. बघूयात काय आहे या वेबसाईटमध्ये. महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड्स राईट. महाराष्ट्र स्टेट कमिशन, भारतीय बाल सुरक्षा हक्क कमिशन अशा प्रकारची महाराष्ट्राचं, अशा महाराष्ट्र राज्याचं आयोग आहे हा भारतीय बाल सुरक्षा, महाराष्ट्र राज्य बाल सुरक्षा आयोग. मग काय आहे यात बिंग बीटन बाय ॲडल्ट्स? बघा आता ही वेबसाईट किती छान डेव्हलप केलेली आहे. वेबसाईट इज डिझाइन्ड व्हेरी नाईस. हाऊ नाईस? बिकॉज द ऑनरेबल our chief minister, deputy chief minister and education ministers, they have indicated their photographs on the website. Again, Aditi Tatkare, Minister of State, Meghna Sakore Bordikar, Minister of State, Sushiben Shah, President, Maharashtra State Commission of she is the president or she is the main CEO of this commission. Then for focusing on the childs, what they have given, they have their logo. They have their logo. त्यांचा स्वतःचा लोगो आहे. काय लोगो? स्वप्न बालसे ही महाराष्ट्राचे बालमतांच्या सन्मानाचे. ही मराठीत आहे, आपण वाचू शकतो. लहान मुलांची स्वप्न महाराष्ट्राची आहेत आणि त्यांच्या बालमतांच्या सन्मानाचे आहेत. बाल हक्क संरक्षण आयोग, बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य, जे की इथे इंग्लिश मध्ये होतं, इथे मात्र मराठीत त्यांचा दिलेला आहे. मग इथे दोन गोष्टी आहेत. आवर मिशन, आम्हाला काय करायचंय, आवर विजन, आम्ही काय काय करत आहोत. मग या दोन गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आणि इथे महाराष्ट्र कमिशनचं हे कार्यालय, या कार्यालयामध्ये माननीय शहा मॅडम आणि त्यांच्या सर्व स्टाफ आहे, त्यांचा फोटो आहे. तो फोटो हायलाइट केला. एखादा उपक्रम आहे, तो उपक्रम हायलाइट केलेला आहे. वी कम टू नो दॅट दिस पिक्चर बिलॉंग्स टू द कमिशन्स ऑफिस. व्हॉट आर दे प्रोव्हाइडिंग? अगेन हिअर यू सी द लोगो ऑफ महाराष्ट्र शासन is indicated on the both corners of the website. Here in the center they also designed their logo of commission. And what they have mainly focused, being beaten by adults. मोठ्या माणसांनी छोट्या मुलांना मारलं जातं. फिलिंग लोनली, कधी कधी लहान मुलांना एकटं वाटतं. चाइल्ड मॅरेज, लहानपणीची बालविवाह. बिंग सेक्शुअली हरॅट, कधी कधी त्यांचा लैंगिक छळ होतो. बिंग फोर्स टू ड्रॉप आउट स्कूल, शाळेतून त्यांना बळजबरीने बाहेर काढलं जातं. विथ हुम शुड यू शेअर व्हॉट इज इन युअर माइंड? मग तुम्हाला कोणाबरोबर शेअर करू वाटतंय, कोणाबरोबर शेअर केलं पाहिजे, यासाठी या सगळ्या गोष्टी हायलाइट करून दाखवलेल्या आहेत. सो आय थिंक जेव्हा वेबसाईटवरती क्वेश्चन येईल तेव्हा इतक्या सगळ्या गोष्टी आपण एका नजरेत घालायच्या, म्हणजे नजरेत सामावून घ्यायच्यात, अंडरलाईन करायच्यात आणि लगेच समजून घ्यायच्यात. ठीक आहे. आय थिंक यू बेटर अंडरस्टँड दॅट हाऊ वेबसाईट शुड बी लर्न or website should be understood. Now we are moving towards the questions. What are the questions?
First question, which commission is mentioned on the slide? Which commission is mentioned? कोणतं कमिशन मेन्शन केलं आहे? आय एम गोइंग टू रीड द ऑप्शन. महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स. ऑप्शन नंबर 2, नॅशनल ह्युमन राइट्स कमिशन. ऑप्शन नंबर 3, वुमेन्स राइट्स कमिशन. ऑप्शन नंबर 4, ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड. मग इथे आपण कमिशनचं नाव वाचलेलंच होतं, ते आपल्या लक्षातच होतं. व्हॉट इज द नेम? महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट. महाराष्ट्र राज्याचा बाल हक्क संरक्षण आयोग अशा पद्धतीचं हे कमिशन इथे काय केलेलं आहे? मेन्शन केलेलं आहे. सेकंड क्वेश्चन नंबर 2, हू अमॉंग दीज इज मेन्शन्ड ॲज अ लीडर इन द स्लाइड. मग या कमिशन मध्ये लीडर म्हणून कोण निवडले ते आपण आय एम गोइंग टू रीड द ऑप्शन. एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी, रतन टाटा, उद्धव ठाकरे. नो नीड. आता आपण मगाशी तुम्हाला मी वाचून दाखवलं की या चित्र कोणाकोणाचे आहेत, फोटोज कोणाकोणाचे आहेत. फडणवीस साहेब, शिंदे साहेब आहेत, अजितदादा पवार आहेत आणि दादाजी भुसे आहेत. मग या 4 पर्यायापैकी आपल्याकडे कोणता पर्याय दिलाय तो आपण इझिली अंडरस्टूड करू शकतो. वी कॅन इझिली कम टू नो that is answer is Eknath Shinde, the vice deputy chief minister of Maharashtra state is mentioned. 2 deputy chief ministers we already have, and one of them is mentioned in the option. That's why option number 1 is correct option, Eknath Shinde. Option number 4, question number 4, what is the mission of the commission according to the slide? What is the mission? Now I am going to focus on the mission. We have already focused on two words, that is mission and vision. आपला मिशन विचारले, मिशन एकदा वाचतो मग तुमच्या लक्षात येईल. विजन वाचायची गरज नाही, मिशन वाचूयात. आय एम गोइंग टू रीड, यू जस्ट लिसन. Every child alleged as accused of or recognized as having infringed the penal law has right to be treated in a manner consistent with the promotion of the child's sense of dignity and worth. This is the mission. खूप मोठं आहे. मग आपण मला इतकं मोठं ऑप्शन मध्ये दिलंय का? Let's check it out what they have given. Option number 1, promote dignity and rights of every child, provide free education to all children, supply food for malnourished children, ऑर्गनाइज स्पोर्ट्स इव्हेंट फॉर चिल्ड्रन. मग आता पुन्हा हा प्रश्न येतो की या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला शब्दार्थ समजायला हवा, वोकॅब्युलरी समजायला हवी. तर मला वाटतं की याच्यामध्ये स्पोर्ट्स अजिबात दिलेलं नाही. वाटतं म्हणजे दिलेलंच नाही. देर इज नो गिव्हन. फूड सप्लाय डेफिनेटली नॉट गिव्हन. फ्री एज्युकेशन डेफिनेटली नॉट गिव्हन. व्हॉट दे हॅव गिव्हन? डिग्निटी अँड राईट्स, बिकॉज इट्स द कमिशन ऑफ students child's right. That's why it's promote the dignity and right to every children. मग अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांमध्ये पुन्हा एकदा इथे आले बघा. द लॉंगेस्ट सेंटेन्स इज द आन्सर. लॉंगेस्ट येईलच असं नाही, परंतु वी हॅव टू नो दॅट longest is the answer, but for that you have to read it properly, and not only read but also you have to understand what is the matter given in the statement. The matter is given, promote dignity and rights of every child. So option number 1 is the answer. जाऊयात पुढे. आता ही एक वेबसाईट आपल्याला आहे. कुठली वेबसाईट आहे बघूया. DGB Group. The name of the group is DGB Group. This is a group, I think this is social type of website is mentioned in the picture, in the slide. Investor relations, careers, investor portal login, and this is language, which language you are going to use. These 3 dots indicates that here are some options. If you press on these 3 dots, you will open many options related with the website. हे जे 3 ऑप्शन आहेत, या 3 ऑप्शनला जर आपण क्लिक केलं तर अनेक ऑप्शन्स त्या वेबसाईटच्या संबंधीचे उघडतील. मग काय काय वेबसाईट मध्ये आहे? सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट्स, इन्व्हेस्ट, प्रोजेक्ट्स, रिसोर्सेस. अशा प्रकारची वेबसाईट आपल्याला शक्यतो
बघायला मिळत नाही. दॅट्स वाय आय इंट्रोड्यूस दिस वेबसाईट इन माय लेक्चर. लेटेस्ट आर्टिकल, वाय स्कोप 3 इमिशन्स आर युअर बिगेस्ट ब्लाइंड स्पॉट अँड what to do about it, read article. This is latest article. This website, this DGB group launches many times the articles. बऱ्याच वेळेला DGB ग्रुप काही लेख म्हणजे डिस्प्ले करत असतो. मग या वेळेचा लेटेस्ट ज्यावेळेला आपण साईट व्हिजिट करतोय त्यावेळेला लेटेस्ट आर्टिकल कुठला आहे, वाय स्कोप 3 इमिशन्स आर युअर बिगेस्ट ब्लाइंड स्पॉट अँड व्हॉट टू डू अबाउट इट. जर आपल्याला याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर इथे एक ऑप्शन आहे रीड आर्टिकल. त्यावरती क्लिक केलं की आपल्याला तो आर्टिकल ओपन होईल. मग त्यामध्ये काय काय डिटेल्स आहेत ते सगळे बघायला मिळतील. सेव्हिंग वॉटर अँड द फ्युचर हे एक स्लोगन आहे. वी हॅव ऑलरेडी लर्न्ड व्हॉट इज स्लोगन मीन्स. दॅट्स वाय यू कम टू नो दॅट दिस इज स्लोगन सेव्हिंग वॉटर अँड द फ्युचर. द रायमिंग वर्ड्स वॉटर फ्युचर. सेव्हिंग वॉटर पाणी वाचवा, अँड द फ्युचर भविष्यही वाचवा. आता जर पाणी वाचवलं नाही तर भविष्य वाचणार नाही. म्हणून पाठीमागे बघा, ॲट द बॅकग्राऊंड द पिक्चर ऑफ वॉटर हॅज बीन गिव्हन. दिस इज द पिक्चर ऑफ वेव्स. Water waves or sea waves has been displayed, and while seeing the waves, we understood that this group is working with water. Now what they have given, water is an essential resource for life on earth, and as our planet population grows, it becomes increasingly important to prioritize water conservation efforts. Let's explore the importance of saving water for the future and discuss strategies and solutions that individuals and communities can adopt to reduce water waste and ensure a sustainable water supply. आता वाचताना हे खूप मोठं वाटते, परंतु जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल यांना काय म्हणायचंय. सेव्हिंग वॉटर अँड द फ्युचर. वॉटर इज इसेन्शियल रिसोर्स. तो आपल्यासाठी खूप अत्यावश्यक असा स्रोत आहे. मग त्या स्रोतला आपण वाचवलं पाहिजे. मग कशासाठी वाचवलं पाहिजे? फॉर द फ्युचर. हा जो पाणी वाचवायचंय आपल्याला, कॉन्झर्वेशन ऑफ वॉटर, हे आपल्याला आपल्या भविष्यासाठी वाचवायचंय. आणि ते वाचवण्यासाठी स्ट्रॅटेजीज काय असावीत आणि याच्यावरची काय सोल्युशन्स आहेत ते डिस्कस करण्यासाठी हा ग्रुप काम करतो. एवढी छोटीशी याची थीम आहे. आणि एवढंच नव्हे तर इन्शुअर अ सस्टेनेबल वॉटर सप्लाय. सस्टेनेबल कायमस्वरूपी, शाश्वत. सस्टेनेबल कायमस्वरूपी आपल्याला पाणी उपलब्ध कसं होईल यावरती काम करण्यासाठी हा ग्रुप काम करतो. रिड्यूस माय कार्बन इम्पॅक्ट. रिड्यूस माय कार्बन इम्पॅक्ट. व्हॉट इज कार्बन इम्पॅक्ट? सपोज these are trees. These are our main resources of O2, ऑक्सिजन. मग झाडं काय करतात? झाडं घेतात कार्बन डायऑक्साईड, आपल्याला देतात CO2. आपल्याकडून घेतात कार्बन डायऑक्साईड आणि आपल्याला देतात O2, ऑक्सिजन देतात. मग आपण काय करतो? झाडाकडून ऑक्सिजन घेतो आणि झाडांना आपण कार्बन डायऑक्साईड देतो. म्हणजे जर झाडं कमी झाली तर आपल्याला मिळणारा ऑक्सिजन कमी होईल. आणि मग ऑक्सिजन कमी झाला की ऑब्व्हियसली CO2 चा वापर होणार नाही. म्हणून CO2 या एन्व्हायरमेंटमध्ये वाढेल. आणि वाढलं की त्याचा इम्पॅक्ट असा होतो की खूप सध्या उष्णता वाढ होते. दिस इज एन्व्हायरमेंटल इश्यू. That's why reduce my carbon impact. My carbon impact I have to reduce. This type of sentence is influence sentence. This is influence sentence. Now moving towards the question based on it. For your information, the picture of website is displayed on the half part, and half part there are some questions. What is first question? What is the main theme of the slide? या स्लाइडची मेन थीम काय आहे? I am going to read the options. First, water conservation. Option number 2, carbon emission control. Option number 3, plastic waste management. Option number 4, renewable energy promotion. मग आता आपण इतका वेळ आपण ती वेबसाईट समजून घेतली, इतर ऑप्शन वाचायची आवश्यकताच नाही. काय त्यांचं मेन थीम काय? वॉटर कॉन्झर्वेशन. कार्बन इमिशन कंट्रोल आहे त्यांची, बट दिस इज व्हेरी इन स्मॉल कंटेंट. The main theme is on water conservation and to maintain sustainable water supply. Question number 2,
which natural resource is the focus here in the website? Which natural resource is focused? Obviously air, water, forest, minerals. Not at all, only the water. How to come to know? How do we come to know that this is the main water resources focused? We have already seen, we have already learned that what is the website related with. Question number 3. What does the slide suggest for the future? What does the slide suggest for the future? भविष्यासाठी स्लाइड काय सजेस्ट करते? वाचूयात. ऑप्शन नंबर 1, save water for sustainability. Option number 2, increase water uses. Option number 3, ignore water wastage. Option number 4, ban use of rivers. मग भविष्यासाठी आपल्याला काय सांगते ही वेबसाईट? काय सांगते तर आपण त्याला मार्क करून ठेवलेले आहे. काय मार्क केलंय आपण? एन्श्योर सस्टेनेबल वॉटर सप्लाय, इन्श्योर कॉन्झर्वेशन एफर्ट्स आणि इन्श्योर सस्टेनेबल वॉटर सप्लाय. त्यांना वॉटर सप्लाय वरती काम करायचंय, वॉटर सप्लाय वाचवायचा आहे. म्हणून त्यांचा फ्युचरसाठी काय आहे तर सेव्ह वॉटर फॉर सस्टेनेबिलिटी. मग आपण इथे 2 शब्द आले, 3 शब्द वॉटरवरती आहेत. बॅन ऑफ रिव्हर अजिबात येणार नाही. मग इथे आपण या 3 शब्दावरती मे बी पॉसिबल इफ वी गेट कन्फ्युज्ड, आपण कन्फ्यूज होऊ शकतो. मग इथे बघा, इन्क्रीज वॉटर युजेस, इन्क्रीज वाढवा. काय वाढवा? पाण्याचा वापर. जर आपल्याला पाणी भविष्यासाठी साठवून ठेवायचं असेल तर पाण्याचा आता वापर वाढवायला सांगेल का कोणी? अजिबात नाही. इग्नोर वॉटर वेस्टेज, इग्नोर दुर्लक्ष करा. कशाकडे? वॉटर वेस्टेजकडे. पाण्याचा जो अपव्यय होतोय, पाणी जे वायाला जाते त्याकडे दुर्लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा. असं कोण सांगेल? इथे नळ सुरू आहे आणि नळ आपण चाललो इथे आणि पाणी वाहतंय, आपण म्हणू का हा नळ जाऊ द्या, राहू द्या, आपल्याला काही नाही घेणं? तर हे आपल्याला वाचवायचंय. म्हणून इग्नोर, नथिंग, इग्नोर नॉट, डोंट इग्नोर. इग्नोर वॉटर वेस्टेज असं यांनी सांगितलंय का? अजिबात नाही. मग यांनी काय सांगितलंय? सेव्ह वॉटर फॉर सस्टेनेबिलिटी. त्यासाठी तो सस्टेनेबिलिटीचा शब्द तुम्ही काय करा, हा शब्दाचा अर्थ डिक्शनरीमध्ये शोधा किंवा मोबाईलमध्ये शोधा, सस्टेनेबिलिटी. तोपर्यंत मी थांबतो जोपर्यंत तुम्ही याचं स्पेलिंग लिहून घेत नाही. SUSTAINABILITY. सस्टेनेबिलिटी हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. सध्याची सगळी धोरणं, जी आपण देशाची सगळी धोरणं डिसाईड करतोय त्या एवढ्या एकाच शब्दावरती डिसाईड होत आहेत. त्या शब्दाचा अर्थ शोधावा आणि मला वाटतं की उद्या तुमच्या शिक्षकांना तो अर्थ दाखवावा. सस्टेनेबिलिटी, व्हॉट इज द meaning of sustainability. Okay, now question number 4, which of these is suggested solution? अशा प्रकारचे प्रश्न आहेत की त्या प्रश्नामध्ये नाव, त्यानंतर कुठल्या रिसोर्सवर भर आहे, मग त्या रिसोर्सवर भर देण्यासाठी भविष्यासाठी काय आहे आणि इथे काय आहे सोल्युशन काय सांगितले, याच्यामध्ये सोल्युशन काय सांगितले पाणी वाचवायला. बघूयात आपण. रिड्यूस वॉटर वेस्ट, बर्न वॉटर प्लांट्स, क्लोज ऑल डॅम्स, स्टॉप इरिगेशन. मग काय सांगितले बघूयात. बर्न वॉटर प्लांट्स, वॉटर प्लांट्स म्हणजे पाण्यापासून जी ऊर्जा तयार करतायत, पाण्याचे जे प्लांट्स आहेत मोठमोठे ते बंद करून टाका. क्लोज ऑल डॅम्स, सगळे धरणं बंद करून टाका. स्टॉप इरिगेशन, सिंचन पद्धत बंद करून टाका. अजिबात नाही. रिड्यूस वॉटर वेस्ट, पाण्याचा जो अपव्यय आपण करतोय तो रिड्यूस. फाइंड आउट द मीनिंग ऑफ रिड्यूस. 2 शब्दाच्या याचे महत्वाचे आहेत, रिड्यूस अँड मगाशी एक शब्द मी तुम्हाला सांगितला होता, सस्टेनेबिलिटी. सस्टेनेबिलिटी 2 शब्दांचे अर्थ उद्या शोधायचे आहेत, तुमच्या शिक्षकांना दाखवायचे आहेत. सस्टेनेबिलिटी अँड रिड्यूस. व्हॉट इज मीन बाय रिड्यूस? वॉटर वेस्ट. वॉटर वेस्ट आपल्याला रिड्यूस करायचं आहे, हे याचं सोल्युशन आहे, हे याचं उत्तर आहे. कसं रिड्यूस करायचं आहे, कुठून शोधलंय आपण हे? तर हे काय आपण मनाने शोधलं नाही, आपण हे इथूनच शोधलंय. स्ट्रॅटेजीज अँड सोल्युशन दॅट इंडिव्हिज्युअल्स अँड कम्युनिटीज कॅन अडॉप्ट टू रिड्यूस वॉटर वेस्ट. इथूनच आपण शोधलंय. तर टू रिड्यूस वॉटर वेस्ट रिड्यूस करण्याचं सोल्युशन आपण इथूनच शोधलंय. मग तुम्ही शोधायचं आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिड्यूस अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ सस्टेनेबिलिटी. जाऊयात पुढे. नेक्स्ट स्लाइड. दिस इज इम्पॉर्टंट
slide or important, very important organization worked at international level. What is the organization? You know, many times your students, your teachers, your parents, newspapers told you about or many times we read the word आपण हा शब्द बऱ्याच वेळेला वाचतो. United Nations. What does it work for? Peace, dignity and equality on a healthy planet. मग पुन्हा ही वेबसाईट कशी आहे, कशावरती काम करते? इथे बघा एक गाडी उभी आहे, त्या गाडीवरती पण दिलेलं आहे युनोची गाडी आहे ती. मग काय करते ती? मेंटेन इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणं, मेंटेन करणं हे याचं काम आहे, या मिशनचं काम आहे. मग मिशन काय आहे? आवर वर्क, इव्हेंट्स अँड न्यूज गेट इन्व्हॉल्व 80th एनिव्हर्सरी. 80 वर्ष झाली युनो स्थापन होऊन. मग त्यांच्या कोणकोणत्या इव्हेंट आहेत त्याची माहिती आहे. ह्या ज्या वापरकर्त्यानं किंवा ज्या युजरने याच्यावर क्लिक केले, त्याने कशावर क्लिक केले? आवर वर्कवर. आमचं कोणकोणतं काम आहे? आवर वर्क, पीस अँड सिक्युरिटी, ह्युमन राईट्स, ह्युमॅनिटेरियन एड, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हा परत शब्द आला, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड क्लायमेट, इंटरनॅशनल लॉ, ग्लोबल इश्यूज, डॉक्युमेंट्स, ऑफिशियल लँग्वेजेस, ऑब्झर्वन्सेस. या सगळ्या गोष्टी आवर वर्क मध्ये आहेत. इथे बघा तुम्हाला दिसलं असेल, चित्र बघितलं की आपल्या लक्षात येते कुठेतरी विरान जागा आहे, म्हणजे खूप डेझर्ट आहे. ऑन दॅट डेझर्ट द व्हेकल विथ इक्विपमेंट्स और व्हेकल विथ artillery vehicle, you can say it as artillery vehicle and also it shows armed forces people. These are the armed forces or the soldiers. Why they went there? They went somewhere for peace and security. कोणत्या तरी देशात गेलेत. ते कशाला गेलेत? शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करायला. त्यांना कोणी पाठवलंय? युनोनी पाठवलंय. अगेन आय एम गोइंग टू रीड व्हॉट दे हॅव गिव्हन ॲट दी बॉटम. तुमच्यासाठी ते विजिबल नसेल म्हणून मी वाचून दाखवतोय. टोगोलीज पीस कीपर्स फ्रॉम द युनायटेड नेशन्स मल्टी-डायमेन्शनल इंटिग्रेटेड स्टॅबिलायझेशन मिशन इन माली, मिनुस्मा, पेट्रोल मिनाका in 2018. Peacekeeping has proven to be one of the most effective tools available to the UN to assist countries to navigate the difficult path from conflict to peace. UN फोटो मार्को डॉर्मिनो. UN फोटोग्राफ म्हणजे युएनचा रिसोर्स फोटोचा UN फोटो आहे. मग हा माली देशातला, माली नावाचा एक देश आहे, त्या माली देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनायटेड नेशनने सैन्य पाठवलेले आणि याची ही वेबसाईट आहे. आय एम गोइंग टू रीड द क्वेश्चन्स. विच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन इज मेन्शन्ड? कोणती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मेन्शन केली? युनायटेड नेशन्स. नॉट WHO, नॉट युनेस्को, नॉट NATO, ओनली युनायटेड नेशन्स. सिंपल क्वेश्चन. Question number 2. Which mission in Mali is shown? MINUSMA, UNSCR, UNICEF Mali, Peace Corps Mali. मग इथे आता इट्स नॉट विजिबल टू यू बिकॉज इट्स इन स्मॉल फॉन्ट. मिनुस्मा कोणत्या देशामध्ये? माली देशामध्ये. काय आहे मिशन? मिनुस्मा. ऑप्शन नंबर 1 मिनुस्मा. मिनुस्मा त्याचं उत्तर आहे. देन what is the main role of UN as per the slide or as per the website? What is the main role? I already underlined the main role, but I am going to read the option. Option number 1, maintain international peace and security. Option number 2, conduct sports competitions. Option number 3, promote tourism. And option number 4, sell resources. Tourism, definitely not. Sell resources, definitely not. Conduct sports and competitions, definitely not. Maintain international peace and security. I have already underlined maintain international peace and security, as they highlighted their mission, they highlighted their reason to establish or reason to visit Mali. The main highlight or main reason is maintain international peace and security. That's why answer is maintain international peace and security. Option number 1 is correct option. Okay, now move towards next. What is the official UN language mentioned? कोणत्या भाषांचा उल्लेख इथे केलेला आहे? I am going to read
English, French, Russian, Spanish. Option number 2, English and Hindi. Option number 3, only English. Option number 4, French and Arabic. मग आता लँग्वेजचा प्रश्न आहे, थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, तो आपल्याला इथे शोधायचा आहे. कोणत्या भाषा असतील? हिंदी तर नक्कीच नसणार आहे. वाय? बिकॉज इट्स अ international institute, and where the languages have been given, we already read, but there are no languages given. Then we have to find out, आपल्याला शोधावं लागेल कुठे लँग्वेजेसचा उल्लेख आलाय. तर कोणतीही वेबसाईट बघताना त्याच्या उजव्या कोपऱ्यात लँग्वेज दिलेली असते. मग अशी आपण बघितलं होतं. आय हॅव शोन यू ऑलरेडी इन द राईट कॉर्नर द ऑप्शन्स आर गिव्हन अबाउट द लँग्वेज. इथे पण आहे. हिअर यू ऑल्सो सी at the right corner, any website at the right corner, language option has been displayed. Then see where are the options displayed in UNO's website. These are the languages. These are the languages. English, Frankls, Espanol, I can't read. मला हे वाचता येईना because it's in their language. That's why I can't read. But English, Frankls and Espanol. That's why English, French हा जर ऑप्शन कुठे असेल तर आपल्याला तो शोधायचा आहे आणि त्याला टिक करायचंय. कोणता ऑप्शन आहे? इंग्लिश, फ्रेंच. हा रशियन होता, तो मला वाचता आला नाही. स्पॅनिश पण थोडासा वाचता आला. That's why option number 1 is correct option. English, French, Russian, Spanish. त्यानंतर पुढचा एक छानशी वेबसाईट आहे, सध्या आपण यावरती काम करतोय. गृह मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. अगेन डिस्प्लेड मिशन, अगेन डिस्प्लेड दिस इंडियन सिम्बॉल, नॅशनल सिम्बॉल ऑफ आवर कंट्री. स्वच्छ भारत, हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं असेल. G20 शिखर परिषद, आंतरराष्ट्रीय योगा दिवस, सायबर सिक्युरिटी, सायबर दोस्त, सायबर सिक्युरिटी, माय गव्हर्नमेंट, मेरी सरकार, माझे सरकार. आणि हा फोटो कुणाचा आहे तुम्हाला माहित आहे? आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा तो फोटो आहे. हा लाल किल्ला, याच्यावरती हा तिरंगा फडकताना. लेट युअर आयडियाज अँड सजेशन्स बी अ पार्ट ऑफ PM मोदीज इंडिपेंडन्स डे स्पीच. What is the theme? The theme is that PM Modi's, our honorable PM Modi's Independence Day speech on 2025. 15 ऑगस्टला जे स्पीच आदरणीय मोदी साहेब देणार आहेत, त्या स्पीच साठी किंवा त्या स्पीच साठी तुम्हाला काय करायचंय किंवा त्या स्पीच मध्ये काय असणार आहे ते आपण इथे बघणार आहोत, किंवा त्या स्पीच संबंधीचा हा एक वेबसाईट दिलेली आहे. मग इथे युनियन होम मिनिस्टर, बिकॉज दिस वेबसाईट बिलॉंग्स टू होम मिनिस्ट्री, that's why Union Home Minister Honorable Sri Amit Shah sir, their Twitter account. Then Minister of State of Home, Sri Nityanand Rai sir. Then again Minister of State Sri Bandi Sanjay Kumar. Bandi Sanjay Kumar. These two are the Minister of State. This is Union Home Minister and this is Prime Minister of India, and this is authorized website of whom? Ministry of Home Affairs. These are some issues, or these are some things they have highlighted in their website. What is the recommendation for the award of Kendriya Gruh Mantri Dakshata Patak for the year 2025? Issuance of MHA Smart Identity Card, online application for post of SA and XCE, extension notice, online application for the post of ACIO, India invitation to the United Nations Senior National Planner course, recommendation for the award for Kendriya Gruh Mantri Dakshata Award. PM मोदीज इंडिपेंडन्स डे, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहेत, अशा प्रकारची ही वेबसाईट आहे. मग ही वेबसाईट वाचली की आपल्या लक्षात यायला हवं की यामध्ये काय काय आहे. आय एम गोइंग टू रीड द क्वेश्चन बेस्ड ऑन इट. विच मिनिस्ट्री इज मेन्शन्ड ऑन द स्लाइड? मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आपण ऑलरेडी वाचलेला आहे. ऑप्शन क्वेश्चन नंबर 2,
Whose Independence Day speech is mentioned? Whose independence speech? Dr. S. Radhakrishnan, PM Modi, Eknath Shinde, Amit Shah? No, it's Mr. PM Modi's speech. Which award is referred? आता तो अवॉर्ड आपण अंडरलाइन केला होता, केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक. Then what is one key topic mentioned in the slide? Option number 1, special attention to elderly prisoners. Option number 2, free education for all. Option number 3, environmental safety. Option number 4, road construction project. So यावरती या वेबसाइट मध्ये एन्व्हायरमेंटल याला खूप जास्त हायलाइट केलेला आहे. दॅट्स वाय द आन्सर इज ऑप्शन नंबर 3, एन्व्हायरमेंटल सेफ्टी. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर पुढे एक साईट आहे, आय थिंक ती बऱ्याच आपण ऑनलाईन शॉपिंग करतो आणि ऑनलाईन शॉपिंग मध्ये अशा प्रकारची तुमचे वडील, आई, तुमचे शिक्षक, तुमचे मित्र किंवा तुमचे नातेवाईक बऱ्याच वेळेला ऑनलाईन शॉपिंग करतात. तर दिस इज ऑल्सो वेबसाइट ऑफ ऑनलाईन शॉपिंग अँड मेनी ऑफ यू डेफिनेटली नो द वेबसाइट. दिस इज फ्लिपकार्ट. दिस इज द नेम ऑफ युजर राव साहेब हू हॅज युझिंग दिस वेबसाइट अँड दीज आर दी प्रोडक्ट्स. खूप सारे प्रोडक्ट त्यांनी दिलेले आहे. मग या प्रोडक्टमध्ये कोण कोण आहे? व्हॅक्यूम प्युरिफायर, then ICICI Bank, BOB card, Bank of Baroda card, then grocery fashion, what are the facilities, card body covers, refrigerators, view store, then boat large without up to 80% off. This is boat. Then again, these are some deals they have published or they have highlighted in their website. Which e-commerce company is shown? E-commerce company कोणती कंपनी आहे? आपल्याला बघितल्यावर लगेच लक्षात येईल की दिस इज फ्लिपकार्ट. दिस इज नॉट अमेझॉन, नॉट स्नॅपडील, नॉट मिशो. दिस इज अमेझॉन. विच टाइप ऑफ प्रोडक्ट्स आर प्रमोटेड इन द स्लाइड? व्हॉट टाइप ऑफ प्रोडक्ट प्रमोट केलेलं आहे? प्रमोट केलेलं आहे म्हणजे सगळ्यात वरती कोणतं साईड आहे? तर व्हॅक्युम्स अँड प्युरिफायर्स. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट ऑप्शन, व्हॅक्युम्स अँड प्युरिफायर्स. व्हॉट इज द मॅक्झिमम डिस्काउंट? मॅक्झिमम डिस्काउंट काय आहे तो आपण बघून लगेच सांगू शकतो आणि तुम्ही हा डिस्काउंट तुमच्या आई वडिलांना समजून सांगू शकता. कुठे डिस्काउंट जास्त आहे? इथे दिसतोय डिस्काउंट 80% ऑफ. सो आवर आन्सर इज 80% मॅक्झिमम डिस्काउंट. देन विच ब्रँड इज मेन्शन्ड अंडर फीचर्ड आयटम? विच ब्रँड इज बेस्ट मेन्शन? HP लॅपटॉप, सोनी टीव्हीज, टाटा मोटर्स, नायकी शूज, HP लॅपटॉप्स दाखवलेले तिथं ते आपण बघू शकतो. जाऊयात पुढे. ही ई बालभारतीची आहे. एक सेकंद ही बघूयात आपण आणि आपलं थांबूयात. ती बालभारतीची स्किप करू. हे सध्या हा मिशन सुरू आहे तर याच्यावरती बघूयात. इको क्लब फॉर मिशन लाईफ, PM श्री, समग्र शिक्षा हे लोगो जे आहेत ते हायलाइट करण्यासाठी आहेत. मग कोणत्या डिपार्टमेंटचे आहे? स्कूल शिक्षा और साक्षरता, डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आपण आता सध्या एक पेड माँ के नाम हा उपक्रम घेतलाय. 2.0 2 नंबरचा उपक्रम म्हणून, म्हणजे दुसरं पर्व आहे म्हणून 2.0 आणि याचं इसेन्स थोडक्यात दिलेलं आहे. व्हॉट इज द इसेन्स? द इसेन्स ऑफ एक पेड माँ के नाम इज अ सिम्बॉलिक जेस्चर प्लांटिंग अ ट्री इन द नेम ऑफ वन्स मदर. आईच्या नावाने झाड लावण्याचा हा एक मोठा उपक्रम सन्माननीय केंद्र शासनाने लॉन्च केलेला आहे. मग यामध्ये काय आहे बघा, असा फोटो तुम्ही पण डिस्प्ले केला असेल. आपल्या आईसोबत एक झाड आईच्या नावाने लावलं असेल. टोटल सॅपलिंग प्लांटेड किती लावलेत? 1.70 करोड. स्कूल्स पार्टिसिपेट 6.3 lakhs आणि नोटिफिकेशन अपलोडेड 3.6 lakhs. व्ह्यू फोटो गॅलरी बघू शकतो आपण. त्यानंतर क्लिक हिअर टू प्ले ट्युटोरियल व्हिडिओ, याचा व्हिडिओ पण प्ले करण्याची लिंक दिलेली आहे. मग आपण पण, तुम्ही पण लावलं असेल, नसेल लावलं तर इथून उद्या आपण सर्वांनी ह्या उपक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे. आपल्या शाळेचा सहभाग आहेच, नसलं कोणी लावलं तर उद्या त्याची लागवड झाली पाहिजे. व्हॉट इज द नेम ऑफ इनिशिएटिव्ह? काय नेम आहे याचं? एक पेड माँ के नाम. ते आपण लगेच लक्षात घेऊ शकतो. इनिशिएटिव्ह या शब्दाचा एक अर्थ उद्या शोधायचा. 3 शब्दांचे अर्थ मी तुम्हाला शोधायला सांगितले. फर्स्ट सस्टेनेबिलिटी, सेकंड रिड्यूस अँड थर्ड इज इनिशिएटिव्ह.
तर 3 शब्दांचे अर्थ आपण शोधायचे आहे. एक पेड़ मां के नाम. Question number 2. What is the symbolic act in the initiative? Planting a tree in mother's name, donating a book to school, saving 1 liter of water daily, adopting an animal. Nothing at all. Only planting a tree in mother's name. आईच्या नावानं झाड लावायचं. What is the one key purpose of the initiative? Honoring mothers and protecting the environment, providing tree saplings to farmer, selling trees for revenue, organizing tree painting and painting competitions. No, only option number this is correct. Honoring mother and protecting environment. Question number 4. Which ministry is linked to the initiative? या इनिशिएटिव्ह बरोबर कोणती मिनिस्ट्री लिंक झालेली आहे? तर मिनिस्ट्रीचं नाव आपण मगाशीच वाचलं. मिनिस्ट्री डिपार्टमेंट ऑफ स्कूल अँड एज्युकेशन अँड लिटरसी, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, भारतीय शिक्षण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. ठीक, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. तो आजचा आपला पार्ट होता की वेबसाईट्स. त्या वेबसाईट आपण बघितलेल्या नसतील तर आज आपण खूप छान छान वेबसाईट बघितलेल्या आहे. वेबसाईट कशा वाचायच्या ते पण बघितलेलं आहे. होप सो की तुम्हाला हा भाग समजला असेल. थँक्यू. That's all from my side from today. I wish you all the best and good night to all of you. धन्यवाद. Thank you.